नमस्कार. महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता सध्याची जी पावसाची स्थिती ही कशा पद्धतीने बदलते. जी सॅटेलाईट इमेज तुमच्यासमोर दिसते, कोणकोणत्या भागामध्ये मान्सून कुठपर्यंत पोचला आहे, त्याचबरोबर या पद्धतीने जे वातावरणामध्ये बदल आहेत, ही सकाळची इमेज त्याचबरोबर आत्ताची लाईव्ह इमेज यामध्ये जर पाहिलं तर ढगांची दाटी ही कोणत्या भागामध्ये दिसून येते. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अद्यापही पाऊस हा पूर्णपणे सुरू झाला नाही आहे. तर कधीपर्यंत हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, कोणत्या तारखेपासून, याबाबत सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. संपूर्ण जी माहिती आहे पावसाची अपडेट त्याचबरोबर हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नवीन असाल महाराष्ट्राच्या हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील, पाऊस कशा पद्धतीने कोणत्या तारखेपासून सुरू होतोय, तुमच्या भागामध्ये पाऊस कसा असेल, ही माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून घ्या. तर पाहूयात सध्या जर पाहिलं तर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागामध्ये पावसाची तीव्रता जी आहे या भागामध्ये ही वाढताना दिसते. या भागामध्ये इथे रेड अलर्टसुद्धा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने गेल्या 3 ते 4 दिवसांसाठी रेड अलर्ट हा दिलेला आहे. तर या संकेत सध्या दिसत आहेत. म्यानमारच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र हे तयार होत असून पुढील काही दिवसात त्याचा प्रभाव हा भारताकडे सरकू शकतो. हा जो भाग आहे या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन याचा प्रभाव भारताची जी किनारपट्टी आहे बंगालच्या उपसागरालगतची, तामिळनाडू असेल त्याचबरोबर ओडिशा असेल, पश्चिम बंगाल असेल, या राज्यांना त्यामध्ये पावसाच्या संदर्भात जे प्रभाव आहेत हे पडणार आहेत. दरम्यान तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर पाहू शकता अरबी समुद्रामध्ये यामध्ये मान्सूनची थोडीशी आगीकूच झालेली आहे. या भागामध्ये मान्सून जो आहे पोचलेला आहे. अद्यापही केरळमध्ये दाखल झालेला आहे नाही आहे. मात्र जे मान्सूनचा प्रभाव आहे हा आता दिसायला लागला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सूनचा प्रभाव जो आहे, ढगाळ हवामान हे बनतं आहे. त्याचबरोबर या भागामध्ये पाहू शकता अरबी समुद्रामध्ये जे आर्द्रता आहे, मॉइश्चर हे तयार झालेलं आहे. ढगसुद्धा दिसून येत आहेत. तर याचा प्रभाव पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये वाढणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये 100% पाऊस सुरू होणार आहे याबाबत सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे उष्णतेची लाट अद्यापही महाराष्ट्रामध्ये कायम आहे. आज सुद्धा दुपारभर दिवसभर सुद्धा उन्हाचा पारा जो आहे, तापमानाचा पारा हा जास्त होता. तुम्ही जर पाहिलं तर भरपूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमान जे आहे जास्त होतं. विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, दमट हवामान हे या भागामध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे या भागामध्ये सुद्धा जे तापमान आहे हे जास्त जाणवत आहे. जरी 35 ते 40 दरम्यान असलं तरी ते जास्त जाणवत आहे. उकाडा हा जास्त जाणवत आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट ही सध्या जबरदस्त सुरू आहे. विदर्भामध्ये तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा सामना हा करावा लागत आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आले. आता पावसाचे दिवस सुरू होत असून उकाड्यापासून सगळ्यांना सुटका मिळणार आहे. कारण 2च दिवसानंतरनं म्हणजेच 21 मेपासून जबरदस्त असं बदलाव जो आहे वातावरणामध्ये दिसणार आहे. 21 मेपासून हवामान बदलाची शक्यता सगळ्यात जास्त आहे. ज्या पद्धतीने मान्सूनची प्रोग्रेस सध्या सुरू आहे, त्याची धाव सध्या सुरू आहे, यानुसार 21 मेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते आणि 22 आणि 23 मेपासून जोरदार पाऊस जो आहे, रेग्युलर पाऊस मान्सूनपूर्व हा सुरू होण्याची शक्यता सध्या हे दिसून येते. मॅपनुसार सुद्धा आपण पाहणार आहोत कोणत्या भागामध्ये हा पाऊस अनुकूल वातावरण तयार होत आहे. सध्या जरी पाहिलं कोकण किनारपट्टी, रत्नागिरी असेल, या भागांमध्ये सुद्धा पावसासाठी अनुकूल वातावरण आजपासून सुद्धा दिसायला लागलं आहे. तर 21 मेपासून महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अजून कमी होऊ शकते. कारण किनारपट्टी भागांमध्ये वातावरण अनुकूल बनत असून काही ठिकाणी पावसाच्या सरी या सुरू होऊ शकतात. 21 तारखेपासून पावसाच्या सरी या वाढणार आहेत. किनारपट्टी भागामध्ये वातावरण आत्ताच अनुकूल झालेलं आहे, तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर 22 आणि 23 मे रोजी पावसाची शक्यता बनते. म्हणजे 22 तारखेपासून पाहिलं महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे किनारपट्टी भाग त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची सुरुवात ही होण्याची शक्यता दिसते. कारण 22
मेपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही वाढणार आहे. विशेषतः कुठे? कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी पाऊस हा पडू शकतो आणि यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र हा पाऊस संध्याकाळच्या वेळेसच पडण्याची शक्यता सध्या दिसते. दुपारच्या वेळेला उकाडा असेल आणि संध्याकाळच्या दरम्यान हा पाऊस जो आहे 22 आणि 23 मेला पडू शकतो महाराष्ट्रामध्ये. तर या पद्धतीने पाहिलं तर पाहू शकता ही 19 तारखेची, यामध्ये पाहिलं 5 वाजताची जवळजवळ 20 तारखेची इमेज दिसते. या भागामध्ये पावसाचं वातावरण या भागामध्ये दिसून येत आहे. इथे पाऊस दिसतोय. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि या भागामध्ये सुद्धा 20 तारखेलाच हा पाऊस दिसून येतोय. तर या कारणामुळे पुढे 21-22 पर्यंत हा अजून वाढेल. त्याचबरोबर दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये सुद्धा पावसाची वाढ होते. दक्षिण भारत आणि पूर्व भारतामध्ये पावसाच्या हालचाली या वाढताना दिसून येत असून 24 मे नंतर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट ही कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर पुढील पुढील दिवसामध्ये प्री मान्सून म्हणजेच मान्सून पूर्व पावसाला ही सुरुवात होऊ शकते. जवळजवळ मान्सून महाराष्ट्रामध्ये पोचायला 30 मे किंवा 1 जूनपर्यंतचा वेळ लागू शकतो आणि त्या कालावधीमध्ये मान्सून पूर्व पाऊस, वादळी पाऊस महाराष्ट्रामध्ये संध्याकाळच्या वेळेला पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. तर 27 मे नंतरनं अजून एक नवीन सिस्टीम जी आहे तयार होण्याची, सक्रिय होण्याची शक्यता आहे. ती पुढची अपडेट आपण डिटेलमध्ये देणार आहोत. थोडक्यात जाणून घेऊयात. 27 मेच्या आसपास आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ह्या प्रणालीमुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाच्या हालचालींना वेग मिळू शकतो. विशेषतः 28 मे रोजी दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. तर एकूणच हवामानात सकारात्मक बदल होण्याचे संकेत मिळत असून 22 आणि 23 मे दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता असून उष्णतेची लाट ही कमी होण्यास मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने जर सध्या अपडेट पाहिले, पुढच्या 2 दिवसामध्ये वातावरणामध्ये खूप जास्त बदल होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे हा जास्त वाढायला सुरुवात होईल आणि त्यानंतर रेग्युलर पाऊस किंवा मान्सूनपूर्व पाऊस दररोज संध्याकाळी ही पडण्याची शक्यता आहे. जोपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत नाही तोपर्यंत मान्सूनपूर्व पाऊस हा चालू राहील. या दरम्यान गडगडाटी, विजांचा जो त्रास आहे तो होऊ शकतो. त्याचबरोबर वादळी पाऊस जो आहे हा सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये पोचल्यानंतर रेग्युलर पाऊस सुरू होईल. त्याच्यामध्ये पुन्हा कोणत्या दिवशी, कोणत्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने खंड असतील, कशा पद्धतीने मान्सून महाराष्ट्रामध्ये राहील या संदर्भात सुद्धा आपण दररोज अशाच अपडेट देणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.